मित्रांनो सुप्रभात। आता सकाळी सकाळी चालले परत उद्योगाला। आज आहे गणपतीचा दुसरा दिवस आणि आज प्रश्न सुरू झाले सत्यनारायणाची पूजा। त्या गणपती आवाहन असतं, जेवण असतं, त्या दिवशीपासून पूजा भरपूर असतात, म्हणजे 11 तारखेपासून भरपूर पूजा असतात। आणि आजपासून एक माझी ओळख असल्यामुळे मला एक आहेत कामं, तर आता सुरू जाऊया तिकडे उद्योगाला, बघूयात काय होतंय। तर मित्रांनो ही आहे एक घराजवळची सोसायटी आमच्या, आणि इथं झाली पूजा पूर्ण एक। तर इथून जायचं मला माझ्या घरापासून एक 10 किलोमीटर लांब। त्यानंतर परत तिथून परत मला इथं जायचं आहे, इथून परत मला पुढं जायचं लांब। असं फिरवाफिरवीचं काम आहे, थोडंसं फिरायचं काम, फिरवाफिरवीचं नाही मला वेगळं वाटलं काहीतरी, म्हणजे गाडीवरून हे सगळं साहित्य फिरवाफिरवीचं काम असं म्हणू शकतो। आणि मग त्यानंतर मग सातारा जायचं आहे, तर 1 वाजता निघावं लागेल। पूजा छान झाली आहे आणि मन प्रसन्न झालं आहे पूजेनंतर। वातावरण व्यवस्थित आहे आणि मी ऑलरेडी त्यांना रेकमेंड केलेलं आहे आपल्या मित्रांना, आपल्या परिवारांना। आणि मी त्यांच्यासोबत 3-4 वर्षापासून आहे, 3-4 वर्षापासून त्यांच्याकडूनच पूजा करतो आहे, पण एकदम व्यवस्थित आहे। आता आपण चाललेलो आहोत कात्रजला, आपल्या घराकडं। आपली गाडी समोर आहे आणि आता इथं कोण नाही, सामसूम आहे सगळं। आज संडे असल्यामुळे लोक उशिरा उठतात। ही पूजा झाली, यजमानांना आवडली, यजमानांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या, कशी वाटली काय वाटली। अर्थात आम्हीच विचारतो काय झालं कसं वाटलं, परंतु विचारण्याआधीच ज्या अर्थी ते आपल्याला बोलवतात त्या अर्थी आपलं काम त्यांना आवडलेलं आहे म्हणून तर ते आपल्याला बोलवतात। त्यामुळे प्रतिक्रिया विचारायची गरज नाही, पण एक काहीतरी यजमानांची इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे ना व्हिडिओमध्ये, म्हणून त्यांना आम्ही विचारतो तुम्हाला कशी वाटली पूजा काय वाटली। तर आता माझी गाडी बहुतेक चुकीच्या ठिकाणी लावली गाडी। चला इथंच ठेव पिशव्या, 1 2 3। हा आहे शिरवळचा पुढचा भाग। शिरवळ क्रॉस करून आम्ही आता या ठिकाणी आलेलो आहेत आणि आता इथून आम्हाला अजून 1 तासाभराचं अंतर आहे। खंबाटकी घाट क्रॉस केला की मग आपण साताऱ्यामध्ये पोहोचतो आणि मग तिथं पूजा आपली। तर आता सध्या आहे शिरवळच्या या भागामध्ये थांबलो होतो चहा घ्यायला। तर इथून जायचं आपल्याला आपल्या उद्योगाच्या ठिकाणी। बाकी हा उद्योग आता गाडी चालवल मी, तोपर्यंत माझा कालचा व्हिडिओ गणपती बसवायला गेलो ते सगळे व्हिडिओ एकत्र करून मर्ज करतो, एडिट करतो आणि मग बघूयात काय होते। बाकी जर साताराला सत्यनारायणाची पूजा करायला मग अशी बोललोच होतं, तरी पण आता व्हिडिओ एकदा नव्याने परत रेकॉर्ड करते। चला बाय बाय पुणे।
गणपतिं हवामहे कविं कवीना उपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पतान् शृण्वन् मित्रांनो, आता साताऱ्यावरला उद्योग झाला पूर्ण आणि आता साताऱ्यामध्ये सत्यनारायणाची पूजा होती. इस्फान झाली पूजा, एकदम मस्त वाटते. आणि आता जायचं पुण्याला, कुठं थांबायचं नाही, गुरुजींना वगैरे भेटायचा विचार होता पण काय आता भेटणार नाही. आता पुण्यात जायचं लवकर. आता वाजलेत बरोबर 8, 9, 10, 10:30 पर्यंत आपण घरी. माहित नाही ट्रॅफिक जर असेल तर उशीर लागेल. अर्थातच रविवार असल्यामुळे ट्रॅफिक लागणार, पण जाऊयात, बघूयात काय होतंय. आता यजमानाकडे उपहार झालाय, पोहे खाल्ले, त्यामुळे आता काय घरी आता बाहेर कुठं काही खायची इच्छा राहिली नाही आणि काही खाल्लं जाणार पण नाही. चहा फक्त येऊ कुठतरी नंतर परत एकदा मधल्या टायमिंगला. गुड नाईट. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.